ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे प्रिये, आपली ही अद्भुत कथा जो मनुष्य दुर्लक्ष करेल त्यांच्या भाग्यात माझी कृपा कधीही होणार नाही, आणि जो मनुष्य आपली ही पवित्र कथा ऐकत राहील त्यांच्या भाग्यात माझ्या कृपेचा वर्षाव मरेपर्यंत होत राहील. हे आज त्यांना माझे वचन आहे. त्यामुळे हा काळ वाया जाऊ न देता श्रद्धेने ही पवित्र कथा ऐकत राहा. कारण ही फक्त एक कथा नाही, तर ही कथा ऐकल्याने तुझे कोटी कोटी मोठ्यातील मोठे पाप दूर होईल आणि तुझ्या भाग्यात लक्ष्मी माता सुख समृद्धीचा वर्षाव करायला चालू करेल. ही माता पार्वती आणि भगवान शिवाची इतकी शक्तिशाली कथा आहे. ही कथा फक्त मनापासून श्रवण केल्याने सर्व संकटे दूर होतात. भाग्यातील कितीही मोठे दोष असोत, जन्मजात दारिद्र्य असो, लोकांचा अपमान असो, डोळ्यातून वाहणारे अश्रू असोत अथवा आजार, शत्रू, वाईट शक्ती व कन्नीबाधा असो, सर्वांचा पूर्णतः नाश होईल. घरातील गरिबी कायमची घर सोडून निघून जाईल आणि पुन्हा कधीही परत येणार नाही. ही कथा शांत मनाने शेवटपर्यंत ऐकल्यास येणारे कोणतेही संकट, अगदी अकाल मृत्यू सुद्धा दूर होऊ शकतो. शिवशंकर स्वतः आपल्या भोवती संरक्षण कवच उभारतात. ज्यांनी आपला विश्वासघात केला, आपल्याला कमी लेखलं किंवा आपल्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांनाही भगवान स्वतः शिक्षा करतात. म्हणूनच भक्तांनो, प्रेमाने आणि श्रद्धेने ही कथा ऐका. आपल्या सर्व कामांना क्षणभर बाजूला ठेवा, एकांतात बसा आणि या पवित्र कथेचा लाभ घ्या. गरुड पुराण आणि शिवपुराण यात स्पष्ट लिहिलं आहे की कुठलीही कथा असो, कुठलेही ज्ञान असो, अर्धवट सोडल्यास ते पाप मानले जाते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चिंता करू नका, ही कथा तुम्हाला कधीही कंटाळवाणी वाटणार नाही. उलट तिचा तुमच्या भाग्यावर, जीवनावर आणि भविष्यावर खोल परिणाम होईल, हा आमचा विश्वास आहे. आता आज आहे सोमप्रदोष व्रत, त्याचसोबत आज सोमवार देखील आहे. तर मी तुम्हाला सोमप्रदोष व्रताची त्याचसोबत शिवपुराणामधील एक कथा सांगणार आहे. तसेच शिवलीलामृतमधील 11व्या अध्यायामधील देखील कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य दूर होते. त्याचसोबत आपल्याला रुद्राभिषेक केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. श्री गणेशाय नमः. हे भस्मासुरहरणा, भक्तभय निवारका, भक्तवत्सला, तू भेदातीत भूताचा अधिपती, भवानीवरा, योगीभूषणा, भक्तरक्षका, त्रिविध ताप सोसतोस तू, त्रिगुणातीत, त्रिपुरांत, त्रिभुवन जनक त्र्यंबक आहेत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, स्थूल देह, लिंगदेह, कारणदेह यांचे रक्षण करतोस. तू त्रिकाण वैद्य आहेस. तू वेदत्रयाने किंवा कर्मज्ञान, उपासना यांनी जाणला जातोस. सूत, शौनक आणि इतर ऋषींना नेहमी शारण्यात शिवलीला कथन करत होते. ते म्हणाले, आता गजानन आणि षडानन यांची कथा ऐका. एकदा लहान गजाननाला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती. तो सोंडेने दूध पीत मध्ये सोंड आईच्या पाठीवरून प्रेमाने फिरवत होता. मध्ये सोंडे दूध घेऊन षडाननाला म्हणाला, तुला दूध हवे का? हे घे. तेव्हा षडानन म्हणाला, मला नको तुझे सोंडेतले उष्टे दूध. आणि कार्तिकने पार्वतीला म्हटले, आई हा बघ, लांब नाकाचा मला उष्टे दूध देतो आहे, याला काहीतरी सांग. याची सोंड धरून मी याला खाली पाडेन. आई, यांचे नाक इतके लांब कसे? इंद्र, सूर्य, चंद्रमा या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे. आणि याला पहा, मोठमोठे कान, लांब दात, लांब नाक, हा कसा काय तुला लाभला? हे ऐकून शंकर पार्वती हसू लागले. नंतर कार्तिकेय म्हणाला, आई मला पण दूध प्यायचं आहे, प्रथम याला खाली उतरव. पार्वतीने हसून गणेशाला खाली ठेवले. षडाननाला मांडीवर घेऊन त्याच्या एका तोंडात स्तन दिला. तो काय, उरलेली 5 तोंडे मोठमोठ्याने रडू लागले. हे पाहून गणेश पोट धरून हसू लागला. आई, तुझ्या या मुलाच्या एका तोंडाची तू सोय केलीस, आणखी 5 तोंडाची कशी सोय करणार? यावर शंकर हसून म्हणाले, अपर्णा, गणेश सत्य बोलत आहे. तू असा 6 तोंडाचा पुत्र कसा काय जन्माला घातला? पार्वती म्हणाली, हा तुमच्यासारखा झाला आहे. तुम्हाला 5 मुखे आहेत, त्याला एक
अधिक जास्त म्हणजे 6 मुखे आहेत हे ऐकून शंकर प्रसन्न झाले. अशा प्रकारे गणेश षडानंद आपापसात भांडण करत एकमेकाची चेष्टा करत त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असे. एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली. तिच्या हसण्याचे कारण शंकराने विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या जटेमध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसत आहे. तेव्हा शंकराने तिला समजावले की ते स्त्रीमुख नसून पाणी आहे. अशा प्रकारे शिवाच्या जटामध्ये स्थित असलेल्या गंगेच्या अंग प्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते. शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाले, देवा, तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनवले. त्यात तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार? तुमच्या चरणाशी माझे कल्याण आहे. त्यानंतर एकदा शिवपार्वती सारीपाट खेळत होते. इतक्या तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तेथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकेल त्याला हरलेल्याने आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एकामागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कोपीनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुणपण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. मग त्यांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले, तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्ये, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे. कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत. आदिमाया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेले. विष्णू, ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञाने शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्व शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच विषयात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील, कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने भिल्लिनीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्रकटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिल्लीन वेशधारी पार्वती जवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामासक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर भिल्लीन म्हणाले,
तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. बिल्लीन म्हणाली, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. बिल्लीन म्हणाले, पुरे, तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वर्गंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलेत, हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तर मी कैलासावर जाणार नाही. बिल्लीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केला. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारक रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. बिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा बिल्लीन थांबली व म्हणाली, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. येथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. बिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्याच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. सूत, शौनक इत्यादी ऋषींना श्रीया राजाची कथा सांगू लागले. एकदा नारद नारायण नारायण असा विनानाद करत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले, देवा, तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले, परंतु कांती नगरीतील राजा श्रीयाळ हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे. तो अत्यंत सुशील, सात्विक, क्षमावंत, धीरगंभीर, श्रद्धाळू आहे. त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो, असा त्याचा नियम आहे. त्याच्याकडे आलेला याचक विनमुख जात नाही. अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रीयाची कीर्ती ऐकून शंकराने आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याची ठरवले. भिक्षुकाचा वेश घेऊन ते कांती नगरीमध्ये राजा श्रीयाच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले, हे श्रीया, मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे. मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे. त्वरित इच्छा भोजन दे, नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करेन, असे अपशब्दही बोलू लागले. भिक्षुकांचे हाक ऐकून राजा श्रीया राणी चांगुना धावत आले. त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले. उत्तम आसनावर बसवून विधीपूर्वक पूजा केली. हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले, अतिथी मूर्ती, आपली इच्छा ते भोजन आपण विनासंकोच मागावे. आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू. तेव्हा अतिथी ब्राह्मणाला म्हणाला, राजा, मला नरमासाचे भोजन पाहिजे. तू राजा आहेस, अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू विकत आणलेले चोरलेले मांस चालणार नाही. यावर राजा राणीने आपल्या शरीरातील मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली, परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले, तुम्ही अन्नछत्र चालविता. तुम्हाला भक्षण केले तर अन्नछत्र खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल. तुमचा 5 वर्षाचा चिलया नावाचा मुलगा, तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे. त्याच्या मांसाची इच्छा भोजन मला पाहिजे. हे ऐकून राजा राणीला आश्चर्य, त्याचबरोबर दुःख झाले. तरी ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करत आहोत. आपण त्याला घेऊन जावे. तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला, राजा, मी काय वाघ, सिंह, क्रूर पशु आहे? तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ? मनात उद्रेक, माया, मोह न धरता ते नरमांस मला शिजवून वाढा, नसेल तर मी चाललो. राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखवली. चांगुनीने अंतकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली. चिल्या मित्राबरोबर अंगणात खेळत होता. आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला. त्याने अतिथीला माता पित्याला नमस्कार केला आणि म्हणाला, आई, काय आज्ञा आहे? चांगुनीने त्याला जवळ घेतले व म्हणाले, बाळा, हे अतिथी तुझ्या मांसाचे भोजन मागत आहे. यावर प्रसन्नपूर्वक हसून चिल्या म्हणाला, आई, माझे भाग्य थोर आहे. माझे शरीर शिवार्पण केले समज. माझ्या मांस भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज. मग आईने मुलाला
धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाकघरात नेले. पोटाशी धरले. तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला, आई, मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही. पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घेईन. मन कठोर करून बंद डोळ्याने राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडावेगळे केले. पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले. मांस शिजवून अतिथीला भोजनाला बोलवले. पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळाले. तो अतिथी पाण्यावरून उठून चालू लागला. स्त्रिया, राजा, चांगुना, राणी, महात्मन काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागले. अतिथी म्हणाला, राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे. ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देता. मला असले भोजन नको. राजा राणीने अतिथीचे पाय धरले. चूक झाली म्हणून क्षमा मागितली. मस्तक बाहेर घेऊन या. माझ्या देखत चांगुनीने ते उखलीत काढले पाहिजे आणि काढताना डोळ्यातून अश्रू किंवा मन कष्टी असता कामा नये, नाहीतर मी भोजन करणार नाही. चांगुनीने बाहेर मस्तक आणून सत्वाचे उखळ धैर्याचे मुसळ केले. ती कांडू लागली. शंकर स्वतः सद्गतीत होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते. ते म्हणाले, काढताना गाणे म्हण, म्हणजे तू खंत करत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल. तेव्हा ती गाणे म्हणू लागली. हे पुत्रा, सुकुमारा, राज्यकुमार, तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास. माझ्याकडून निष्ठुर भाव तुझ्या मस्तकावर पडत आहेस. तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलेस. तुला या निष्ठुर घावाने वेदना होत असतील. माझ्या बाळा, तुझे वचन तू पूर्ण कर. अतिथीला भोजन देऊन संतुष्ट कर. निरोप देऊन मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईन. कारण बाळा, तुझ्या विना मी असहाय्य आहे. दुबळी, भिकारी, दीन, दुःखी आहे. अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक काढून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले. राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली. अतिथी म्हणाला, राजा, यजमानाशिवाय मी एकटा भोजन कसे करू? तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल. हे ऐकून राजाला फार शोक संकोच वाटला. पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली, स्वामी, ही आपल्या कसोटीची वेळ आहे. यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये. मी चिल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवला. तो बाळ मांसरूपाने तुम्हाला 4 प्रहर पोटात जड का वाटावा? तुम्ही चिंता करू नका. चांगुनीने राजाचे ताट वाढून आणले. राजा भोजनाला अतिथीबरोबर बसला. तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुने, तूही जेवायला बसले पाहिजे. तेव्हा चांगुनाही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसली. अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्यांचे पालन करत राहिले. तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले. तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला, मी पुत्रिकाच्या घरचे अन्न खाऊ नये असं म्हणतात, म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही. असे म्हणून तो चालू लागला. तेव्हा मात्र चांगुनेचे धैर्य गेले. स्त्रियाळही रडू लागला. ते म्हणू लागले, एकुलता एक पुत्र गेला. अतिथी विनमुख गेल्यामुळे सारी पुण्याई नष्ट होणार. महाराज, आमच्यावर कृपा करा. भोजन करा. आम्हाला उपकृत करा. आता आमचे किती सत्व पाहणार? हे शंकर, कपूरगौरा, उमावरा, कैलासनाथा, दहावरे, आमचा वंश खंडित झाला. आमचे सत्वही गेले. आता अंत पाहू नको. असा क्रोश करत चांगुना, स्त्रिया अश्रुढाळत शंकराचा धावा करत होते. त्यावेळी राजाचे सत्कार्य, अतिथीचे कठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होते. ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते. पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठवले. राजा राणीने पाहिले. प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले. ते म्हणाले, चांगुने, तू सत्व परीक्षेत खरी उतरलीस. तुला पाहिजे ते माग. चांगुना म्हणाली, देवांनी पुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा. माझा बाळ मला द्यावा. तथास्तु म्हणून देव म्हणाले, चांगुने, तुझ्या बाळाला हाक मार. चांगुना म्हणाले, बाळा, चिल्या कोठे खेळतोस? लवकर ये. म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागले. तो चिलया बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला. शंकराने चिल्याला मांडीवर बसवले. चांगुना, स्त्रिया यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतली. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. नगरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शंकराने दिव्य विमान उपस्थित केले. स्त्रिया चांगुना यांनी चिल्याला राज्यसिंहासनावर बसवले. राजतिलक लावला. प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून स्त्रिया चांगुना सदेश शंकराबरोबर विमानात बसून कैलासाला गेली. परमपदी नित्य राहिली. असे हे 14 अध्यायाचे शिवलीलामृत, 14 विद्यांचे सार, 14 भुवनाचे एकत्व, 14 गाठींचा अनंत, 14 रत्नांचा प्रकाश आहे. या ग्रंथाचे श्रवण, पठण, लेखन, अनुमोदन आणि रक्षण केल्यास प्रत्यक्ष शंकर त्याचे रक्षण करतात. त्याच्या श्रवणाने आदी व्याधी नष्ट होतात.
पुत्रप्राप्ती होते, ऋणमुक्ती होते, घरी संपत्ती येते, दक्षिणेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूचा पराभव होतो, 100 आवर्तने केल्यास शिवभक्त सद्गुणी पुत्र जन्माला येतो, घरात हा ग्रंथ असल्यास पिशाच बाधा होत नाही. या ग्रंथाचे 3 महिने आवर्तने केल्यास सर्व संकटे नष्ट होतात. आता आपण शिवलीलामृतमधील 11वा अध्याय बघूया. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्याने रुद्राभिषेक केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच बाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो. म्हणून शिवलीलामृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. तर आता शिवलीलामृतमधील 11वा अध्याय बघण्या अगोदर एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय जरूर लिहा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. नित्य शिवभक्ती, शिवपूजा, शिवलीलामृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत. सूत म्हणतात, रुद्राक्षी भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते. 1000 रुद्राक्षी धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो. त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. 2 दंडात 16 शिकेमध्ये एक अशी रुद्राक्षी बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते. मनगटात 12 गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी. त्याचप्रमाणे 5, 6, 8 चौथ्या मुखाचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात. रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता. त्याचा प्रधान ज्ञानी, नीतिवान, प्रजाहितदक्ष होता. प्रजा राजाची स्तुती करत होती. सुंदर पतिव्रता पत्नी, विद्वान व गुणी मुलगा, तसेच कृपाळू, सर्वज्ञ गुरु, हुशार, आज्ञाकारी, गुरुभक्त शिष्य, विद्वान वक्ता, मननशील श्रोता, आरोग्य संपन्न, दानशूर दाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात. पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली. तेव्हा त्या दोघांना एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म, प्रधानाचा मुलगा तारक. दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत, कौतुकाने नेहाळीत, परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत. शिवपूजा, शिवाचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामाचा जप यामध्ये रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी, त्यांचा पुत्र व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती. पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते. भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते. ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले. सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले. वस्त्रे आभूषणे दान केली. स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले, गुरुदेव, आम्हा दोघांची 2 मुले रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान, शिवनामाचा जप यात दंग असतात. त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही. ते कोणाशी बोलत नाही. राज्य, सुख, वैभव यांना आवडत नाही. यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील. मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला. ते म्हणाले, हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो. काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती. ती अत्यंत धनवान, सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती. तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे, नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी, अधिकारी तिच्याकडे येत. परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती. ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे, मग तो कितीही धनवान असो. याशिवाय ती परम शिवभक्त होती. सोमवार, प्रदोष, शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करीत. 1,00,000 बेलपत्रे शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे. अन्नछत्रही तिने चालवले. उदार आणि वृत्तीने ती दानी होती. श्रावणात 1 कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे. त्यांना दानदक्षिणा दे. तिने आपल्या घरी 1 कुत्रा आणि 1 माकड पाळले होते. तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते. कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावे. त्यांच्या गळ्यात
रुद्राक्षाच्या माळा घालत असे. आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले. ती नाचू लागली की ते दोघेही नाचत. तेथे शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे. महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे. नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते. एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले. शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मयी झाली. त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले. त्यांच्या हातातले रत्नखडीत कंकण तिने पाहिले. त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदेच्या हाती दिले. महानंदेला आनंद झाला. ती म्हणाली, आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले. असा करार झाला. व्यापाऱ्याने ते मान्य केले. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्याजवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ देत म्हटले, हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे भंगले, जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करीन, म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव. माझे व्रत फार कठीण आहे अवश्य, म्हणून महानंदेने ती तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. थोड्या वेळाने ती दोघीही रत्नखचित मंचकावर झोपली. तिला झोप लागलेली पाहून शंकराने लीला केली. नृत्यशाळेला आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले. महानंदा शांत झोपलेली होती. तिला व्यापाऱ्याने जागी केले. ती धावतच नृत्यशाळेत गेली. तेथे बांधलेले कुत्रा व माकड यांना मुक्त केले. ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला. तेव्हा व्यापाऱ्याने विचारले, महानंदे, माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय? तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते. हे ऐकताच महानंदा घाबरी झाली. शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले. व्यापारी म्हणाला, आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे, परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो. असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली. हे पाहून महानंदा दुःखी झाली. तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले. यानंतर तिने स्नान केले, अंगाला भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले, शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव, हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली. त्या क्षणी उदयजलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी वरचेवर चेंडू झेलला. त्या सहजपणे महानंदेला वरचेवर उचलले. छातीशी धरून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, हवा तो वर माग. देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे. तथाच तू म्हणत शिव अंतर्धाम पावले. अशा प्रकारे आपली माता, बंधू, नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेले. त्या शिवलोकी आधी व्याधी, क्षुधा, तृष्णा नाही, म्हणून तेथे भेदबुद्धी, काम, क्रोध, दुःख, मद, मत्सर नाही. तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड. कल्पतरूची बने, कामधेनूची खिल्लारे, चिंतामणीची घरे. तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते. ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले, राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे. पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले. ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील. तुम्ही त्यांची चिंता करू नका. ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील. भद्रसेन राजाने प्रधान अपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला, आम्ही धन्य झालो. आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील, यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे, कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत, म्हणून आपल्याला विनंती आहे. पराशर म्हणाले, राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर पाप लागेल. तेव्हा एक, तुझ्या मुलाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल. हे ऐकताच राजा मूर्छित होऊन पडला. सर्व जनता शोक करू लागली. अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या. राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला. तेव्हा पराशर ऋषीने त्याला सावध करून धीर देत म्हटले, राजा मी काय सांगतो तो ऐक. जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते, तेव्हा अहब्रह्म असे स्फुरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले. सत्व, रज, तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले. शिवाने सत्वापासून विष्णू, रजापासून विधाता, तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले. सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि 4 वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला. हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या 7 पुत्रांना उपदेश दिला. रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते. म्हणून हे राजा भद्रसेना, तू रुद्राची आवर्तने कर, शिवाला अभिषेक कर. याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीव होईल. 100 घट आणून त्यात गंगेचे पाणी भर, त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव. रुद्रपठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड. अशा प्रकारे रोज 10,000 वेळा असे 7 दिवस जलसिंचन करावे, तर तुझा मुलगा वाचेल. पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला. राजाला समाधान वाटले. त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला,
हे महात्मान, आपणच हे सर्व अनुष्ठान करावे, कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरबी आहात. मी सर्व तयारी करतो. त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त, सुशील, शुभलक्षणयुक्त असे 1000 ब्राह्मण बोलावले. 1000 मातीचे घट गंगाजलाने भरले. त्यावर आम्रपल्लव ठेवले. दिव्य अनुष्ठान मांडले. रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला. तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला. थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली. हे पाहून राजा चिंतित झाला. पराशर ऋषींना राजाला धीर दिला. ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता. त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला, उठून बसला. राजाला आनंद झाला. उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले. पराशर म्हणाले, तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग. तेव्हा राजपुत्र म्हणाला, गुरुदेव, एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता. त्याचे लाल भडक डोळे, भाळावर शेंदूर, वाढलेली दाढी, काळा भिन्न होता. त्याचवेळी 4 तेजस्वी पुरुष आले. त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले. मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले. ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला. पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला. सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्रजप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली. आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दानदक्षिणा दिली. ब्राह्मणाने राजपुत्राला राजाला शुभाशीर्वाद दिला. त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले. नारद, वाल्मिकी, व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहेत. 14 विद्या, 64 कला त्यांना पूर्ण उगत असतात. इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते. नारदाला पाहताच यज्ञातील अग्निमूर्तिमंत प्रकट झाला. सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली. नमस्कार करून म्हणाले, स्वामी, आपला त्रिभुवनात संचार असतो. आपल्याला दिव्यदृष्टी आहे, तेव्हा काही अद्भुत पाहिले का? नारद म्हणाले, मी इकडे येत असताना मार्गावर 14 शिवदूत मला भेटले. त्यात वीरभद्रही होता. त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते. वीरभद्र मृत्यूला विचारत होता, तू कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता? त्याला 10,000 वर्ष आयुष्य आहे. राजा, तो रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळले. राजाने नारदाला नमस्कार केला. नारद अंतर्धान पावले. त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रावर्तन केले. आपल्या पुत्राला राज्यगादीवर बसवले. तारकाला युवराज केले. राजा प्रधान तप करण्यास वनात निघून गेले. यथावकाश ते दोघे शिवपदास गेले. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.